शेतकरी मित्रांनो नमस्कार. निखिल चव्हाण परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये जे आपण पोस्ट इमर्जन्स म्हणजेच उगवण पश्चात तणनाशक मारतो, तर या उगवण पश्चात तणनाशकामध्ये बायर कंपनीने एक नवीन प्युपान नावाचं तणनाशक आणलं. तर हे प्युपान तणनाशक कशा पद्धतीचं आहेत, यांना कोणकोणते तण नियंत्रण होतात, याचा डोस किती आहेत आणि हे तणनाशक आपण तूर आंतरपीक असताना वापरायचं आहे का, सोबतच या तणनाशकाला पर्यायी तणनाशक बाजारामध्ये कोणते आहेत याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, या प्युपान तणनाशकामध्ये आपल्याला 3 तणनाशकाचं कॉम्बिनेशन देण्यात आलं आहे. पहिलं तणनाशक यामध्ये आहेत क्युझॉलोप ऑफ इथाइल, जो बाजारामध्ये आपल्याला आधी टर्गा सुपर या नावाने उपलब्ध व्हायचं, जे सोयाबीन पिकामधील जे काही गवतवर्गीय तण आहेत तर त्यांना नियंत्रण करण्यासाठी यामध्ये देण्यात आलेले आहेत. त्यानंतर यामध्ये दुसरा जे काही घटक देण्यात आला आहे तर तो आहे फोमसापेन 12%. तर हा जो काही फोमसापेन घटक आहे तर हा एक कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करणारं तणनाशक आहे. म्हणजे ज्या भागावर या तणनाशकाची फवारणी होते तर त्या तणाला हे 2 ते 3 दिवसांमध्ये जाळण्याचं काम त्या ठिकाणी करत असते. पण ज्या भागावर या तणनाशकाची फवारणी होत नाहीत तर तो भाग आपल्याला त्या ठिकाणी हिरवं राहण्याची समस्या या फोमसापेन तणनाशकामुळे पाहायला मिळू शकते. म्हणूनच यामध्ये आपल्याला इमॅजिथायपर एक सिस्टेमिक तणनाशक सुद्धा दिलेलं आहे, जो तणाच्या आतमध्ये जाऊन त्या तणाला पूर्ण नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करत, ज्यामुळे आपल्या शेतामधील रुंद पानाबरोबरच गवतवर्गीय तणाचं सुद्धा चांगल्या पद्धतीने नियंत्रण होते. म्हणून या तणनाशकाचं लेबल क्लेम आपल्या त्या ठिकाणी गांजर गवत, केना, करडू, दुधी, हराळ, लवाळा यासारख्या तणावर त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. डोसचा जर विचार केला तर एका एकरासाठी आपल्याला 600 मिली म्हणजे 15 लिटरच्या पंपासाठी 60 मिली प्रमाणे याचा डोस त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामुळे जर याचा खर्च आपल्याला परवडत असेल तर या तणनाशकाचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकता. किंवा बाजारामध्ये या तणनाशकाला पर्यायी तणनाशक सुद्धा आहेत, पण ते वेगवेगळे आपल्याला त्या ठिकाणी वापरावे लागतील. जसं की आपल्याला क्रिस्टल कंपनीचं एक अमोरा नावाचं तणनाशक मिळतो, त्यामध्ये आपल्याला क्युझॉलोप आणि फोमसापेन हे 2 घटक पाहायला मिळतात. ते आपला एक तणनाशक घ्यायचं आहे आणि दुसरं आपल्याला त्या ठिकाणी इमॅजिथायपर घ्यायचा आहे, जो बाजारामध्ये आपल्याला परशूट, वीट ब्लॉक किंवा टाटा रॅलीचं वॉर या नावाने, किंवा अदामा कंपनीकडे एक ऑप्टन नावाचं तणनाशक आहे, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला फोमसापेन आणि एजिल मधील घटक पाहायला मिळतो. किंवा सिजेंटाचं फ्युजिप्लेक्स नावाचं तणनाशक आहे, तर त्यामध्ये सुद्धा आपण वॉर या तणनाशकाचा वापर करू शकतो. अशा पद्धतीने आपण 2 तणनाशकाचा वापर करून प्युपान मधील तणनाशकाचा टेक्निकल स्वतः त्या ठिकाणी तयार करू शकतो आणि त्याचा आपण आपल्या सलग सोयाबीन मध्ये वापर करू शकतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपले काही प्रश्न असेल तर ते सुद्धा आपण कमेंट मध्ये विचारू शकता. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.